मायरा तू काय करती? मायरा ऐ हिरोईन पाहते का मायक पाय ना. तिला बरं डॉक्टरची मालिश करत होती पण आता बंद झाली. कशी चढली झाड पाहिले का? वाघ ते पाहिजे दुसरं वाघ. वाघ आहे वाघ. वाघ आहे हा वाघ आहे आणि ती वाघिणी एवढ्यावरती काय धक मारायचं. शेर खान आणि ही कोणी जिमी का? हा हा मोगली आणि शेर खान बरोबर. बिरक्या मारी या काही काम नाही बघ. काय रे बाळा हे बघ कोण आहे? पापा कुठे आहे का? हाय पापा हाय पापा. गोंडू 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 मामा उन्हात येतो ना. उन्हात खेळतो ना. उन्हात खेळतो. उन्हात खेळतो. आयो अयो 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 उन्हात खेळतो. आयो आयो पडलं दोघं बी. हा डुम डुम डुम. हा पप्पा राहिले उडत राहिलं होतं. पडलंच होत. मायरा यू यू कोयो बघा आमचा बर्थडे बॉय खाऊ घेताना. अजून घेतो काही भरपूर येतो मिठाई. आणि पहिल्या इथे यायचो समोसा. इथे यायचो समोसा खायला. खोल का? खोल ना. काय बरं झालं असं पॅकेट मध्ये. हा एकच नंबर काम झालं. चल हे लय भारी काम झालं. मला बी माऊ मला भेटलं. आता आम्ही तेव्हा नव्हतं ना काय माहिती घेतलं. आलो आता आम्ही पंकज भाऊ जिलेबी न्यायला पुन्हा एकदा. बर्थडेचा केक मला वाटलं काढून ठेवले. नाही नाही काढलं नाही. हे आमची गल्ली. हा सॅमबाई मग काय बस ना माझा तू आज बर्थडे. समजा तुझा बर्थडे. त्या बर्थडे साठी बघ किती पाहुणे आले किती लांबून. त्या बाई नानी हा उद्या तुमचा मोबाईल येऊन जाईन तू. हा आता बघा बरं कसं असं थांबा. हा पुढचं म्हणा ना. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. तुम्ही बोलणार ना. मला जर 25% पडले मग दादा आणि दादा मी पण शर्ट घेणार. मी पण. आणि नाही पडले तर तो 1 किलो पेढे द्यायचे. मग पडू शकत नाही. पडू शकत नाही. बर्थडेला चांगली पार्टी भेटली आम्हाला. मिसळ पाव बाई थँक्यू म्हणते. झाली आजारी तिला पाजले इतक्यात औषध. अशी कशी तू कधी बा चुकून टाकी. हे बघा लॅपटॉप पाहते आणि सगळं चुकून टाकी ना. आता औषध घेऊन राहिली बा. याच औषधाने मारलं बा तुला म्हणू. 5 सुजाने मी दाबलं होतं ना याने ना. ठेवून द्या. मी आता निघाले बरं का कारण की मायराच्या अंगणवाडीत कुठे गेली मायरा? बसली का? दोघी बसले का? राधू बसली. आम्हाला चाललंय वजन करायला बोलावले आम्हाला अंगणवाडीत. तर आम्ही चाललोय आता अंगणवाडी म्हणा बालवाडी म्हणा काही म्हणा
आता आम्ही येतो जाऊ मस्त आहे का नाही का. आणि चिवला पण घेऊन येतो एक मेंबर असं वाटत पुढं मागे कुठेतरी पुढं वाढत येतो मेंबर मोठा आहे पण मागं बसतच नाही तो. राधीला पुढे बसायला लागेल तिथं कल्टू राहिली एका बाजूला. या दोघीला पकडीते नंतर गेलो आपण. आली पण बालवाडी किती जवळ आहे ना तिकडं आपलं घर आहे आणि इकडे बालवाडी सुटली आता. त्याच्यामध्ये कॅनल ना 2 मिनिटात पाहतो. हा इथून लवकर आलं असतं. उतर हे बघा चिवडी आमची अंगणवाडी पेट्या बिट्या आलेल्या मस्त. तू येशील ना राधू अंगणवाडी येशील ना. नाही येत बसले बा रोज येत जाय बरं का आता मायरा 8-300 रोज म्हटलं मी तसं उभं राहिले उंची गेला. येत असते तर मग काय अडचण नाही पण मग आम्हाला असं अहो तिकडे करून काय फायदा नाही ना हो. म्हणजे दुसरीकडे करून काय फायदा नाही. आपलं ते आपलंच त्याच्यामुळे मग तिकडं काहीच नाही केलं. काय गाडी जवळ दे ती म्हणती मला घे. आणि म्हणून राहिली चावी हरवली. मला वाटते खोटं देतो खरंच टेबल वरतीच राहिली 100%. कुलूप लावेल पण कारण हिरायला लागलीत मग काय. कुलूप बी लावेल. चावी दे चावी. ती नाही कोणती चावी. मी चावी पाहिलीच नाही माहिती नव्हतीच. मी म्हणले का तुमच्याकडे होती. मी म्हणले का तुम्ही हरवली नाही म्हणले ना. मी काय म्हणले ती टेबल वरती राहिली तेवढी घेऊन या नाही तर तिला घ्या मी जाते घ्यायला. खरंच हरवली का म्हणजे थांब पाहून आलो. तुम्ही बसा इथंच म्हणजे आता पाहून आलो. आता हरवली खरं चावी आणि ती आता खरंच रडू राहिली तिकडे बघा. खरंच रडू राहिली तर मी एक चक्कर मारून येतो कुठं हरवली. बाय गाडीची चावी आणि गाडी घेऊन जा. दे गाडीची चावी. हे बघ आले माझ्या बोटात मी अडकवली होती अशी पण मी 100% टेबल ठेवली. जेव्हा हिरायला लागली उंची घ्यायची टायमाला. अरे तुला नाही चावी दे तू लगेच आली तिथे. अरे देवा आता हिला घेऊन जाऊ का. आता मी कस काय खाली पाहिजे असं खाली पडेल असलं. हिला घेतलं कस काय पाहते. उचल तिला चल दे बारा गाडी चावी दे. गाडीला लाव. गाडीला चावी लाव त्याशिवाय गाडी चालू होत नाही. गाडी चालू होत नाही इकडं उतर तिला घे. जायचंच नाही माग बस माग इथं बस. झाली गप्पा गप झाली पण तिला कसं न्यायचं परत जायचं का 2 पोरी आमच्याकडे लेकर आहे का. चला आता मी जरा चावी सापडून आलो. कुठं भेटती चावी काय माहिती. आता हिने कुठं हरवली काय माहिती चावी. मला पण माहित नाही कुठं हरवली चावी. अरे सापडली आम्हाला चावी. या सापडली आम्हाला चावी. कसं फसवलं यांना मी. तिथं टेबलावर खाली पाडली होती चावी. घेऊन आलो. मला माहित होत ती विसरणार आहे पण माझी चांगली सवय का मी शेवटला जातो सगळं पाहतो. हे बघा मस्त मॅडमने कांद्याची भाजी आणि उडदाची डाळ दिली आणि वरतून पुढे लॅपटॉप बी चालू मग काम बी चालू. इकडं तिकडं पोरं हे राधी मस्त पिक्चर पाहती. मायरा तिकडे बसली तिची मम्मी काम करते. आता मी जेवण करतो मस्त पैकी. आणि कांचन तू घेतला मॅडमनी पण आणलंय जेवण. आता आम्ही दोघं जेवतो मस्त आणि बास. आणि आई आली मला लय कस तरी वाटलं. म्हटलं आई आली तुम्ही गेले. आणि मामा आम्ही बाहेर कशासाठी आलो ऊस खायला बरं का. जेव्हापासून इथं कट टाकली ना तेव्हापासून मी म्हणते की इथं येऊन बसन पण असंच चाललंय. आणि भाऊ पण तिथं बसलीये आणि ह्या दोघींना सांगितलंय खाली येऊ नका तरी चाललंय. वाटतंय ना जुळ्या बहिणी या उद्या लवकर तोडून.
तेव्हा काय म्हणता अयो मला हे का तुला तुला पास सोलून बिलून दिलाय बाय हे मला छोटा धरणा पैकी किती मोठा ज्ञान पैकी किती मोठा मोठा आहे का छोटा तुम्हाला पास आम्ही इकडे ऊस खातो आता मला एवढाच पास झाला कारण ऊस खाल्ल्यावर ना किती तोंड आले सगळं तोंडाले वर दाखवा. इकडून वरतून खाल इकडून थांबा, दाखवा परत दाखवा एवढं तोंड आले त्याच्यामुळे थोडासा ऊस खायचा आहे अति ऊस नाही खायचा ना. अगं काल ना गावात गेलतो ना जुनी मैत्रीण दिसली माही बर का कोण माझी मैत्रीण का प्रिया मग काय बोलत होती अहो काय करताय म्हणे तुम्ही म्हटलं आयो डायरेक्ट आरेचं डायरेक्ट मधूचं डायरेक्ट काय करते म्हटलं काय ग तर झालं का लग्न झाले तिचं ती म्हणत होती ना मग तुझा नंबर बंद आहे म्हणे जुना म्हटलं कोणता मला म्हणती तो नाही का 8/4/2/1 म्हटलं एवढा तो जुना नंबर होता लई 2000च्या काळातला तर मग ती म्हटलं तो नंबर पाठवते म्हणे तो पण नंबर पाठवता पण तो नंबर बदलला म्हणे म्हटलं मग काय झालं ती म्हणते काही नाही चालू नंबर द्या ना तुमचा म्हटलं कशाला लागतो तर म्हटलं काही नाही म्हटलं मी नाही दिला नंबर हां समाजात बी होता माझ्याबरोबर मी नाही नंबर दिला विचार समाजात म्हटलं काय करायचं तुला आता एकदम भारी अगं गोरी गोरी पान झाली पहिली काळी होती त्यापेक्षा थोडीशी अशी 2 इंच हाईट फक्त मोठी असं भारी दिसत होती लई हा तू काय ऊस काय झालं तुला मग ऊस खाता हं ऊस खाता ऊस गोडी का तू नंबर देऊ का तू तिने मला नंबर दिलाय ती म्हणजे तुम्ही फोन करू का मग कोयता कुठे कोयता आहे ना तर आपण कर आई आता चालली मोटर ढळवायला हे बाय गहू पेरलाय मस्त दिसतंय गहू दिसणार कस काय तुम्हाला आजच पेरलाय कस काय दिसन आता मोटर ढळवाय गेली आता माझं काम एवढं टप भरून ठेवायचे कारण कसं परत फवार भरल्या ना हा करतो जाय आई हा पाणी जाऊन दे ना कुठे जायचं तेवढं आई म्हणती टोप भरलं का मग हात कर म्हटलं जाऊन दे मी करतो हात आहे का नाही ते काय एवढं टप आहे तू ते असता मग हा तू ते असता मग पाहत्या तिकडे जायचे 3 नंबरच्या कामाकडे अजून आई बघा किती लांब आहे दिसते का लई लांब आहे अजून लई लांब चालली ती लई लांब आहे पण दिसतंय जवळ ते दिसतंय का कधी येईन का माहिती एवढं लांब आहे दिसत बी नाही मोबाईलमुळे दिसत आहे डोळ्यांना पण दिसत आहे म्हणा काय का अम्मा हा काय म्हटला का द्यायचं चालू करून गेला असतं आपलं आपण करून म्हणजे बरं बरं चल जाऊ काय ना हा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आहे आणि मॅडम आमची खिचडी बनवती कारण की आम्हाला सकाळी खिचडीच नाही भेटली त्याच्यामुळे संध्याकाळी बनवून राहिली ती पण मग आता आम्ही खाऊन झोपणार म्हणजे खाणार आणि झोपणार